कर माझ्या लाडक्या ताईंनो दादांनो, तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मी सकाळी 8:30लाच आलेली आहे रोप उपटायला. तर दादा मी आणि बाबा भरायला आलेले. तर बाबा तिकडं वली त्या ते खाली, दादा गेला रोप पांगवायला. चकूचे पप्पा आले होते, त्यांच्याकडून सगळं रोप खाली वाहून घेतलं आणि म्हणलं आता बाया व्यवस्थित तर मी रोप उपटीते. कालचे आपले हे राहिलेले हे सारे मी लावलेत बघा, त्यातला एकच राहिलाय. 3 सारे होते, त्यातले हे तुकडे मी लावले 2. आता राहिलाय खाली एक सारा. तर म्हणलं मग तवर बाया व्यवस्थित लावून घ्यावा. तर कविता ताई पण येणार आहे. परी शाळेत गेल्याच्या नंतर त्या म्हणल्या मग मी पण येते. दादा जाणार आहे आणायला त्यांना पण. आणि मग आता काय घेतो आता लागवड करून. तुम्ही पण या सगळेजण कांदे लावायला. येतात कोणाला येतात कांदे लावायला मला कमेंटमध्ये सांगा. आणि चला आता आपले कांदे घेऊ लावून. थोडं रोपला झावळी पाडलेली बघा, रोप थोडं आपलं खराबच झालेलं आहे. पण आता काय लावायचं तसंच, पावसामुळं सारखा पाऊस चालू होता त्याच्यामुळे हे रोप पण खराबच झाले थोडं. पण चला आता काय सगळ्यांचंच झाले, आपलंच झाले असं काही नाही. तर घेऊ आज कांदे लावून मग. तर बघा बाया कांदे लावित्यात, पण काय केलं त्यांनी सगळ्यांनी का गाणे लावले, तर गाणे लावून लावित्यात बघा इकडं. आणि मी मागं नाही राहिले बरं का, मी पुढेचे. कारण मला रोप आणावला ते पान द्यायला तर मला काम आहे, त्याच्यामुळे असं गोंधळ आहे. तर कसे आहात तुम्ही? मी बरी आहे. तर कालच्या लागवडीमुळं मला पुढला व्हिडिओ घेताच नाही आला बघा, कारण लय गडबड गोंधळ होती. रोपं कमी पडलं आणि सगळंच हे झालं, त्याच्यामुळं मग मी पुढला व्हिडिओ कंटिन्यूअस नाही केला बघा. तर आता आज पण राहिले, आज मग 4 जोड्या बोलावलेल्या आहेत. तर मग आता आपण राहिलेलं रोप आता इकडल्या वावरातलं राहिलं होतं त्या दिवशी बघा, ते उपटत नव्हतं. त्या रोपाला छकूच्या पप्पांनी पाणी दिलं. आता ते उपटायला चालले मी. आजी पुढे गेलेली आहे आणि मग बाया येत्या. आणि तिथं किती थोडंच राहिले रोप, आता तेवढं हे करून आपण मग नंतर कांदे खुरापणार आहे. तर चला आता मी रोप उपटून घेते. आता सकाळचे 9 वाजलेले आहेत बघा, कारण उशीरच झालाय मला नाही का. काल इतकं दमलं का सकाळी मला जागच नाही आली. आणि दादा पण लय दमला होता आणि त्याला रोज रोज कुठं त्याची सुट्टी करायची, त्याच्यामुळं त्याला आज शाळेत पाठवले. आज काहीतरी म्हणे जनगणन म्हणजे राष्ट्रगीत दिन आहे जणू, त्याच्यामुळे तो त्यांच्या शाळेत साजरा करायचा आहे म्हणून त्याला NCCचे हे होता. मग तो पण गेला आणि म्हणलं जाऊ दे नकोच आता सुट्ट्या करायला. त्याच्या पण आपलं काम काही कायमच असते, पण पोरांचं कसं आहे शाळेचं आहे, त्याच्यामुळे मग त्याला पण पाठवून दिलंय. आज मी हे करते, मला दम लागलाय बघा, कारण पटापटा जायचं आहे. रोप उपटायचं बाया व्यवस्थित रोप उपटून झालं पाहिजे, म्हणजे आपली लागवड पण होईल. तर चला आता मी घेते रोप उपटून. तर बघा इथले किती छान मस्त आहेत फुलं. आता सगळे मावाल म्हणजे हे झालेत, मिटलेत बघा, परत हे होते. तर चला आता जाते, आता घेतो रोप उपटून. छकूचे पप्पा गेलेले आहेत दूध घालायला आणि बाबा गेलेले आहेत पुढं सारे वालवायला आणि आम्ही दोघीजणी उपटितो आता रोप. तर बघा पलीकडला एक सारा मी पूर्ण अख्खा उपटून घेतला आणि शिव इकडला सारा बघा असा शिव आता उपटीत आणलाय बघा इकडून. आता एवढा राहिला एवढा उपटायचा आणि इकडं हे थोडेसे तुकडे राहिले ते पण उपटून घ्यायचेत. तर तुम्ही म्हणता ना आजी नाही दिसत इथं, तर आजी तिकडं त्या मीरा आजीचं त्यांचं राहिलेलं होतं थोडंसं रोप. तर आजी गेलेली आहे तिथलं आणायला, म्हणजे तिथलं उपटी ती आजी. मला नव्हतं माहिती, मी आले तेव्हा आजी इथं नव्हती. नंतर छकूच्या पप्पानी मला सांगितलं का आजी तिकडं म्हणून रोप उपटी ती म्हणून. तर मग छकूचे पप्पा एक गोण घेऊन गेलेत. आता हे एवढं उपटून मी आता हे बाकीचं मग येते. ते आता बाया पण आलेल्या आहेत वावरामध्ये, त्यांना म्हणलं तवर तुम्ही लावा, तोपर्यंत आम्ही येतो इकडलं रोप घेऊन. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा, कोणी स्किप नका करू मध्ये, आणि लाईक करा. तर चला भेटू आपण नंतर. कांदे लावून झाले आणि दुपारपासून आहे ना लाईटच नव्हती. तर बघा ही असे चिखलाचे पाय घेऊन घरी यावं लागले. आता मला कटाळा आलाय पाय धुवायचे बी. बघा हे एवढा राडा झालाय पायांचा, त्यात एवढा गोळा बनवलाय मी, हा लाडू पायांचा चिखल काढून. आजीची पण तीच अवस्था आहे, आजीने तिथं बसल्या बसल्या पाय धुतल्यात आणि घरी लाईटच नाही बघा. सगळी का अंधार काळो खे, सगळी का असंच. बाबा दमले शाळा वळून झोपलेत. रात्र झाली तुला माहितच नाही. असे बघा लाईटीने लईच मोठा घोळ केला. आणि अरे दादा मोबाईल ठेवून दे.
दादा सारखा मोबाईल बघतो बघा, काय करावं त्याला काय कळतच नाही. असं अंदाज झाला मला कोण राखत बघा हे असं झालं. लय म्हणलं होतं खुरापणी होईन थोडीफार, पण खुरापणी नाही झाली, काहीच नाही. लागवडच गेली आम्हाला, कारण लाईटीनीच लय घोळ केला त्याच्यामुळं. तर चला आता स्वयंपाक करायचा आहे. त्यात लाईटीची वाट बघते पण लाईटची आहे ना. छकू घ्या कळड स्वाडा. लाईट येऊ दे ना. बाबा तापलीत आमचे. आणा पेंड आणा हे करा चला. नाही फेकलं नाही, चांगलं चांगलं लावलं आणि वांगलं वांगलं फेकून दिलं. जे मोडायला होतं ते फेकून दिलं. हा छकू भांडे आतमध्ये न्यावा, तशी कुठं लुटी ती ग. आतमध्ये घेऊन जा डायरेक्ट, अंधार झालाय. दादू थांब, नको जाऊ, मग जाऊ दे त्यांनाच. तर इकडे छकूचे पप्पा चाललेत गावात. आमच्या गावात भैरवनाथाचा सप्ताह बसलेला आहे बघा, तर ते चाललेले आहेत कीर्तनाला. तर गाडीवर आजी ते चाललेत आणि काकू आजी ते पण गेलेत बघा. हे पण चाललेत आता. मोकार गाडीवर अडचण होईल पण पोरं काहीत. गेले. चला तर मग आता जे बाबा मी आम्ही दोघंच इथं. तर चला आता मी घेते स्वयंपाक करून. सकाळची भाजी राहिलेली ती गरम करायला ठेवली बघा इकडं कढईमध्ये, आणि आता भाकरी करते आणि मग जेवतो आता बाबांनी. चला आता करते घेते स्वयंपाक करून.